हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे आपला क्लीन अँड ऑर्गनाइज विथ मी चा पार्ट नंबर 2 आणि यामध्ये बघणार आहेत आपण लेडीज वॉर्डरोब ऑर्गनायझेशन. यामध्ये मी तुम्हाला काही इफेक्टिव्ह ऑर्गनायझर्स पण दाखवणार आहे आणि त्याचसोबत वॉर्डरोब मेंटेन करण्यासाठी एक बोनस टिप पण देणार आहे जी मी आता शिकली आहे आणि अगदी साधी सोपी आणि खूप इफेक्टिव्ह आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. तर सध्या माझे वॉर्डरोब असे काही आहे. मी सर्व कपडे तर घड्या घालून ठेवले आहेत, पण ते व्यवस्थित कॅटेगरी वाईज नाहीत, सर्व वेगवेगळ्या बॉक्समध्ये आहे. मी आधी काही हे ऑर्गनायझर बनवले होते. जाड कार्डबोर्डला मी असा वॉलपेपर लावला होता, पण यामध्ये मला या वॉलपेपरचा कलर नाही आवडला आणि दुसरे म्हणजे ते आता निघायला पण लागले आहेत. सो आता मी ते सर्व चेंज करणार आहे. तर सर्वात आधी मी या बॉक्समधले सर्व कपडे बाहेर काढून घेते. प्रत्येक वेळेस कपाट ऑर्गनाइज करताना एका वेळी एकच कप्पा घ्यायचा, जेणेकरून जास्त पसारा होत नाही आणि आपण कन्फ्यूज होत नाही. सर्व कप्पा खाली केल्यानंतर आता मी याला व्यवस्थित क्लीन करून घेते. खूप धूळ साचलेली असते यामध्ये. या बॉक्समध्ये माझ्या घरी घालायच्या सर्व कुर्ती आहेत. त्यानंतर इकडे सर्व पॅन्ट्स आहेत आणि इथं सर्व घरी घालायचे टी शर्ट्स आहेत. सो बेसिकली या वरच्या मोठ्या कप्प्यामध्ये माझे सर्व घरी घालायचे कपडे असतात. आता यातले मी सर्व एक एक चेक करते. जे नको असतील ते टाकून देते. कपडे डिक्लटर करताना मी एकदा चेक करते की मी तो लास्ट टाइम कधी घातला. मागच्या एका वर्षात घातला नसेल तर मी तो टाकून देते. किंवा काही कपडे जुने झालेले असतात, खराब होत आलेले असतात, तरी सुद्धा आपण ते घालत असतो. सो असे सर्व कपडे मी काढून टाकते. मी या रोजच्या कपड्यांसाठी एक नवीन ऑर्गनायझर घेतले आहे. त्यावेळेस मी 3 सारखे घेतले, कारण तुम्ही बघितलंच आधी माझे कसे वेगवेगळे होते, त्यामुळे सर्व अनइवन दिसत होते. सो आता मी 3ही सारखे घेतले आहेत. यामुळे माझं वॉर्डरोब छान युनिफॉर्म दिसेल. असे छानशा ऑर्गनायझर असले की आपल्याला ऑर्गनाइज करायला पण छान वाटते. तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. त्यानंतर आता खालचा कप्पा घेते आहे क्लीन करायला. या कप्प्यामध्ये माझे असे कपडे असतात की जे नेहमी बाहेर जाण्यासाठी मी घालते. म्हणजे बिल्डिंगमध्ये बर्थडे पार्टी असो वा बाहेर कुठे फिरायला जायचं असो, ते सर्व कपडे माझे यामध्ये असतात. तर आता हा पण कप्पा मी आधी क्लीन करून घेतला आहे. क्लीन करण्यासाठी इथे मी कोलिन यूज करते आहे. तर आता हे जे पाऊच आहे यामध्ये मी माझे असे वन पीस ठेवणार आहेत की जे मी खूप ओकेजनली घालते. यात सध्या सर्व मिक्स झालं आहे, पण मी ट्राय करते की या बॉक्समध्ये मी फक्त पार्टी वेअर्स वन पीस ठेवणार आहे, जे की मी खूप कधीतरी घालते आणि कधीतरी घालते. त्यामुळे ते असे बंद पाऊचमध्येच असलेले बरे आहेत. बाहेर त्यामध्ये धूळ पण जमते. हे पाऊच मला यासाठी बेस्ट वाटतात. पण तुम्हाला असे पाऊच घ्यायचे असतील तर तुम्ही ते मेटल रॉडवाले घ्या, कारण हे ना असे स्ट्रेट उभे राहत नाही. त्यामुळे कपडे थोडेसे इकडे तिकडे होतात. हे मी आधी घेतलेले आहेत आणि जोपर्यंत खराब होणार नाहीत तोपर्यंत मी त्यांना फेकणार नाही. त्यानंतर माझ्याकडे असे काही हे बॉक्सेस आहेत. त्यामध्ये आधी पार्टिशन होते, पण ते मला फारसे इफेक्टिव्ह वाटले नाही, त्यामुळे मी ते काढून टाकले. या बॉक्समध्ये मी माझे असे वन पीस ठेवते आहेत जे की मला नेहमी लागतात, जसे की बर्थडे पार्टी किंवा बाहेर कुठे फिरायला जायला हे मी घालते. त्याचबरोबर एका दुसऱ्या बॉक्समध्ये मी माझे बाहेर जायचेच कपडे ठेवते आहे. ते काही कॉट सेट, काही लॉंग कुर्ती, असं सर्व मिक्स आहे. तुम्ही हे बॉक्स हवे असेल तर असे पटकन ओढू शकतात. त्यामुळे हे सुद्धा खूप इफेक्टिव्ह ऑर्गनायझर आहेत. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हे असे एकावर एक पण ठेवू शकतात आणि काढायला पण याचा फारसा त्रास होत नाही. खूप कमी प्राईसमध्ये मी हे घेतलेले आहेत. तुम्हाला याची लिंक हवी असेल तर मी खाली देते आहे. तुम्हाला जर असं कपड्यांमध्ये पार्टिशन हवं असेल तर तुम्ही हे मेटलचे पार्टिशन पण यूज करू शकतात. हे पण एक खूप चांगले ऑर्गनायझर आहे. पण इथं ऑर्गनाइज करताना नंतर माझ्या लक्षात आलं पुन्हा तीच चूक करते आहे. एकाच कपड्यात वेगवेगळे ऑर्गनायझर आणि त्यामुळे ते सर्व असिमेट्रिक दिसते. म्हणून मी माझा प्लॅन चेंज केला आणि दोन्ही बॉक्स असे आजूबाजूला ठेवले, हे करून ते एकसारखे दिसतील.
त्यानंतर आता सर्वात खालचा कप्पा, यामध्ये माझ्या साड्या आणि काही हेवी ड्रेसेस आहेत जे की मी फक्त लग्न, एंगेजमेंट अशा फंक्शनमध्ये घालते. या कप्प्याला खाली केल्यानंतर याची मी आधी क्लिनिंग करून घेते, म्हणजे जोपर्यंत मी तिकडे कपडे सॉर्ट आउट करते तोपर्यंत हा इकडे सुकलेला असतो. आता या कप्प्यामध्ये मी या साईडला माझे सर्व ड्रेसेस ठेवते. तुम्ही बघितलं असेल माझ्या सर्व ड्रेससाठी मी असे प्लास्टिकचे पाउचेस यूज करते, जेणेकरून ते धुळीने खराब होणार नाही. कारण आपण हे खूप कधीतरी यूज करतो, त्यामुळे यावरती धूळ खूप जास्त बसते. अशा छोट्या छोट्या पाउचेसऐवजी तुम्ही ते मोठेवाले पाऊच पण घेऊ शकतात. मध्ये मी माझे वन पीस स्टोअर केले, पण मी हे सिंगल यासाठी यूज करते की या प्रत्येक साड्यांवरती काहीतरी वर्क असते आणि ते एकमेकांमध्ये अडकून किंवा लागून ते खराब होऊ शकते. म्हणून मी प्रिफर करते की प्रत्येक साडीसाठी एक स्पेशल पाऊच असावे. त्या सेम पाऊचमध्ये त्या साडीचे ब्लाऊज आणि पेटीकोट सोबतच असतो. त्यानंतर आता या दुसऱ्या साईडला सुरुवात करूया. या सर्वात वरच्या कप्प्यामध्ये मी माझ्या बॅग्स ठेवते, कारण यामध्ये मी जर कपडे ठेवले असते तर ते एवढं ॲक्सेसेबल झालं नसतं. त्यामुळे या कप्प्यामध्ये फक्त माझ्या बॅग्स असतात. हा कप्पा खाली झाल्यानंतर मी याला आधी क्लीन करून घेते. माझ्याकडे ज्या पण छोट्या छोट्या बॅग्स आहेत त्या मी यामध्ये स्टोअर करते. हा कार्डबोर्डचाच एक बॉक्स होता, त्याला मी असा पेपर लावला आहे आणि या सर्व लहान लहान पर्स यामध्ये मी अशा ठेवते, म्हणजे मला बॉक्स काढल्यानंतर त्यातली पाहिजे ती घेता येते. आणि ही एक मोठी बॅग आहे, ही मी साईडला ठेवते. त्यानंतर त्याच्या खालचे युनिट हे पण क्लीन करून घेते आहे. या बॉक्समध्ये मी बाहेर जायचे माझे सर्व टॉप्स ठेवते, तर हे पण मी खूप कमी यूज करते, त्यामुळे मी ते असे बॉक्समध्ये भरून ठेवले आहे. अशा प्रकारे भरल्यामुळे मला एकदाच सर्व टॉप्स दिसतात, त्यामुळे शोधायला इझी होते. त्यानंतर त्याच्या खालच्या युनिटमध्ये मी माझ्या काही साड्या ठेवल्या आहेत. इथं पण सर्व साड्यांना मी प्लॅस्टिकचे पाउचेस यूज केले आहेत. तर आता हा युनिट आधी क्लीन करून घेऊया. आणि यामध्ये मी माझ्या साड्या अशा सिंपल ठेवणार आहे. या पाउचेसमधून कुठलीही साडी पटकन दिसते आणि ती बाहेर काढायला पण यांनी खूप इझी होते. त्यानंतर त्याच्या खालच्या युनिटमध्ये माझे हे 2 मोठे पाऊच आहेत. तर आधी आपण हा युनिट क्लीन करून घेऊया. तर या पहिल्या पाऊचमध्ये माझ्या काही एक्स्ट्रा ओढण्या, काही एक्स्ट्रा ब्लाऊज पीस, एक्स्ट्रा टॉवेल, हँड टॉवेल, शॉल वगैरे हे सर्व यामध्ये असते. तर आधी मी यामध्ये सर्व गोष्टी अशा मिक्स ठेवल्या होत्या, पण यावेळेस मी सर्व कॅटेगरीज करून त्यांना एका सेपरेट प्लास्टिक पाऊचमध्ये ठेवलं आहे. जसे की ओढण्या असतील तर एका पाऊचमध्ये, हे एक्स्ट्रा ब्लाऊज पीस एका पाऊचमध्ये, एक्स्ट्राचे जे नॅपकिन आहेत ते सर्व एका पाऊचमध्ये. आता यामुळे काय होणार की मी यातली एक गोष्ट काढायला गेली तर दुसरी विस्कटणार नाही. त्यानंतर हे आहे दुसरे पाऊच. यामध्ये माझे सर्व हेवी ड्रेस आहेत, जे की मी खूप कधीतरी घालते लग्नामध्ये वगैरे. यामध्ये पण बऱ्याच एक्स्ट्राच्या गोष्टी होत्या, त्या मी बऱ्याच काढल्या. काही असे ड्रेस होते की जे मी घालत नाही पण तरी ठेवले आहेत, ते सर्व मी इथं काढून टाकलेत. या पाऊचला त्यांच्या जागेवरती ठेवून देते. इथं मी थोडीशी रिस्ट्रक्चरिंग करते आहे. जे माझा पार्टीवेअर वन पीसवाला बॉक्स होता तो मी इथं ठेवते आहे आणि त्यावरती टॉप ठेवते आहे. ते त्या बॉक्समध्ये माझ्या सर्व बाहेर जायच्या गोष्टी राहतील. वॉर्डरोब बनवताना माझ्या लक्षात नव्हते आले, मी जास्त कपडे हँग करत नाही, खूप कधीतरीच हँग करते, त्यामुळे मला या रॉडची काही गरज नाही. तर पुढे मी इथे एक शेल्फ टाकून घेणार आहे, म्हणजे मला वरती पण स्टोअर करता येईल. आता एकदा ओव्हरऑल सांगते की मी कुठे काय ठेवले आहे. या बॉक्समध्ये माझे डेलीवेअर कपडे असतात, टी शर्ट, पॅन्ट आणि कुर्ती. हे कपडे रोज लागतात म्हणून अशा हाईटवरती ठेवले आहेत की जे मी सहज ॲक्सेस करू शकेल. आणि या साईडला आहेत माझे सर्व जीन्स आणि लेगिन्स. या बॉक्समध्ये माझे इनरवेअर्स असतात. त्यानंतर या खालच्या भागामध्ये माझे सर्व बाहेर जायचे कपडे असतात. यामध्ये काही शॉर्ट कुर्ती, तर यामध्ये माझ्या शॉर्ट कुर्ती, कॉट सेट, टॉप आणि सर्व प्रकारचे वन पीस. इकडे हेवी ड्रेसेस आणि साड्या.
त्यानंतर या साईडला आहेत सर्व साड्या आणि त्या खाली आहेत काही हेवी ड्रेसेस जे लग्न सराईला घातले जातात आणि काही एक्स्ट्रा कपडे आणि या सर्वात वरच्या युनिटमध्ये आहेत माझ्या बॅग्स. अशा प्रकारे मी माझे वॉर्डरोब ऑर्गनाईज केले आहे आणि आता हे वॉर्डरोब असेचे असे मेंटेन करण्यासाठी मी काय करते ते तुम्हाला सांगते. खूप सिंपल गोष्ट आहे ती म्हणजे कपड्यांच्या घड्या. हो, कपड्यांच्या घड्या जर व्यवस्थित असतील तर वॉर्डरोब व्यवस्थितच राहते. हे मी स्वतः एक्सपिरियन्स केलं आहे. तुम्ही बघा आता मी एका टी शर्टची कशी घडी करते ते. त्यासोबत सांगते की मला ही सवय कधीपासून लागली. 4-5 महिन्याआधी मी खूप वैतागलेली होती आणि मला कळतच नव्हतं की माझे वॉर्डरोब मी कसे ऑर्गनाईज करू. मी यूट्यूबला बरेच व्हिडिओज बघितले पण कुठलीही ट्रिक माझ्या कामात नाही पडली. आणि नंतर असंच एकदा मी माझ्या एका बहिणीचे वॉर्डरोब बघितले. तिचे वॉर्डरोब खूप छान ऑर्गनाईज केलेले होते आणि ती तसे नेहमी मेंटेन पण ठेवते. मग मी तिला विचारलं की मला पण सांग तू काय करते. तर तिने तिच्या मोठी आईची स्टोरी सांगितली. त्या खूप सक्सेसफुल वुमन आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की कुठलाही कपडा प्रेस न करता वॉर्डरोबमध्ये ठेवायचा नाही. भलेही तो कपडा आपण घरी घालत असो वा बाहेर घालत असो. आणि ती गोष्ट मला पण खूप पटली. पण माझ्याकडून इतके सारे कपडे प्रेस करून तर होणार नाही. म्हणून मी ट्राय करते की जी कपड्यांची टीप असते ते अगदी एकमेकांना जोडून कपडा अगदी सरळ व्यवस्थित करून मग त्याची घडी घालायची. मग तो कपडा त्याला प्रेस केली नसली तरी पण तो छान दिसतो. आणि जेव्हापासून मी ही ट्रिक वापरली तेव्हापासून वॉर्डरोबमधून कुठलाही कपडा काढताना मला तो नवीन वाटतो. एखादा व्यवस्थित घडी घातलेला कपडा वॉर्डरोबमधून काढणं खूप लक्झरियस वाटतं आणि म्हणून तेव्हापासून मी कपड्यांच्या घड्या खूप आरामात आणि व्यवस्थितच करते. मला जर वेळ नसेल तर मी ते कपडे तसेच एका साईडला ठेवून देते आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आरामात बसून सर्वांच्या घड्या घालते. आणि तेव्हापासूनच घडी न घातलेला कपडा मी कधीच वॉर्डरोबमध्ये ठेवत नाही. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.